झाल्या झाल्या हम आपके है कोण असं झालं का नाही? साहेब आनंदाचा शिरा नाही. मला आपल्या सगळ्याला विचारायचं, या सरकारनं विधानसभेला सामोरं जाताना तुम्हा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही खुर्चीत बसल्या बसल्या शेतकऱ्याचा सातबारा काय करू. झाला का कोरा? उलट ती सातभराची कामं करा, पिये ठेवायची पाळी आली. ही अवस्था. आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय की इतक्या कठीण परिस्थितीतनं जी सोयाबीन तुम्ही काढलं, कुणाची हाय का घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक? घरात हाय का सोयाबीन कुणाच्या? नाही. ज्यानं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा 1000, 2000, 1500 कुठं आहे सरकारचं हमी भाव खरेदी केंद्र? झालं का चालू? कुठं नाही. आणि साहेब मला आपल्याला सांगायचंय की 11,000 रुपये 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन आम्ही विकलंय का नाही? आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं त्या ठिकाणी 2000 ते 2500 रुपयाच्या किमतीला विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्या? ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण, सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती. आणि आदरणीय उद्धवजी, या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल, अपेक्षा असेल तर फक्त तुमच्याकडनं आहे. कारण तुम्ही परिस्थितीचं तुम्हाला काही समजत नसेल, पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते. आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर बसत्या बसत्या आम्हा सगळ्यांना कर्जमाफीचं त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसत्या बसत्या पूर्ण केलं. आणि त्याची जाणीव आज आम्हाला आहे. आज या सरकारनं जाहीर केलं 31,800 कोटीचं पॅकेज. या 31,800 कोटी मध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीर बुजली असेल तर 30,000 रुपये कुणाकुणाला मिळाले.